बीड हत्या प्रकरणामधील गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी धस एकटेच बस असं म्हटलेलं आहे राऊतांनी। सुरेश धस यांना फडणवीसांचा आशीर्वाद आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। फडणवीसांचा आशीर्वाद असल्याशिवाय धस बोलणार नाहीत असं राऊतांचं म्हणणं आहे। तर मी 25 वर्ष आमदार आहे, काय बोलायचं ते मला कळतं असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय। सुरेश धस यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल, गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल, तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत। सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे। धस साहेब आमचे जे काय बोलत आहेत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत। तर जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे। संजय राऊत साहेब जे आहेत ते त्यांनी त्यांच्या पुरतं बोलले असतील, माझ्यासाठी कशाला बोलतील? ते माझ्यासाठी कशाला बोलतील? ते असे माहिती सुरेश धस यांना फडणवीसांचा आशीर्वाद आहे। मला खरोखर आहे फडणवीसांचा आशीर्वाद, त्याला काय अडचण आहे का? 100% दहशत मोडूनच काढायची आहे इथं। म्हणजे हे कानापेक्षा नाही शेंडीच्या वर गेलेले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या। ते रोज त्यांना एवढी सवड आहे का मला सांगायला? आणि मी काही येडाबेडा थोडेच आहे। 25 वर्ष झाला आमदार आहे, त्याच्यामुळं मला कळतं काय बोलायचं आणि काय।